गेम खेला गया। आणि आता दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा टॉप 25 मध्ये। पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर। प्रत्येक स्कूल बसमध्ये आता सीसीटीव्ही बंधनकारक। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई होणार। पोलीस आयुक्त आणि शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत निर्णय। जून महिनाअखेरीस विविध नोडमधील 22,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोचा निर्णय। आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुंबई मेट्रो 1ला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1,169 कोटी रुपये द्या। उच्च न्यायालयाचे MMRDAला निर्देश। रक्कम 15 जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याच्या सूचना। मुंबईतील कर्नाक पुलाच्या लोकार्पणाचा आजचा मुहूर्त चुकला। पूल खुला होण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार। पुलावरील महत्त्वाच्या रंगकामामध्ये पावसाचा अडथळा। छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी मैदानावर गवत पेरलं जाणार। यासाठी पर्यावरण विभागाकडून 80 लाखांचा निधी मंजूर। एका भागामध्ये गवत लागवडीची चाचणी सुरू। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील एकूण पाणीसाठा 10%वर। येत्या 2 दिवसांमध्ये राखीव साठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा पालिकेचा निर्णय। नवी मुंबई महापालिकेची नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा सेवेत। या सुविधेमुळे नागरिकांना एका संदेशावर मालमत्ता कर आणि पाणी देयकाची माहिती आणि भरणा करता येणार। नाशिकच्या रामकुंडासह त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तातील पाणी प्रदूषित। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रियालिटी चेक। कुशावर्त कुंडाची दुरवस्था, पाणी शेवाळानं भरलेलं। सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही आता कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेता येणार। राज्यामध्ये निवृत्तीचं वय 58 वर्ष, त्यामुळे करार पद्धतीनं आणखी 7 वर्ष सेवेत राहता येणार। पीओपी मूर्ती विसर्जनासाठी सरकार आणणार नवं धोरण। गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करता येणार, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरचा काही भाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं कोसळला। दुर्घटनेमध्ये 2 महिलांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी। प्रवेशद्वाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित। वैष्णवी हगवणे प्रकरणातील 6 आरोपी निलेश चव्हाणला कसपडे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर खोटी कागदपत्र सादर करत शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणेलाही 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी। सांगलीत एका उच्चशिक्षित गरोदर महिलेची आत्महत्या। सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। ऋतुजा राजगे असं महिलेचं नाव। गुन्हा दाखल। सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या रात्रीच पत्नीकडून पतीची कोऱ्हाडीनं घाव घालत हत्या। आरोपी पत्नी पोलिसांच्या ताब्यात। हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। बीडमध्ये पती पत्नीमधील वाद विकोपाला। पत्नीकडून माहेरच्या लोकांची मदत घेत पतीचं अपहरण करून त्याला मारहाण। पतीचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर। या प्रकरणी पत्नीसह 4 विरुद्ध गुन्हा दाखल। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये धक्कादायक घटना। 2 नामांकित डॉक्टर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले। एआयचा वापर करत महिला डॉक्टरांचं परराज्यातून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचं उघड। मलेशियातून ड्रग्ज रॅकेट चालवणारा नवीन चितकर नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात। 32 जणांवर गुन्हा दाखल। ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचीही चौकशी केली जाणार। रेल्वे बुकिंगचा फायनल चार्ट 24 तास आधीच तयार केला जाणार। यामुळे वेटिंग तिकीट कन्फर्म झालंय की नाही हे प्रवाशांना ट्रेन सुटायच्या 24 तास आधीच कळणार। आतापर्यंत तिकीट कन्फर्म झाल्याची माहिती 4 तास आधीच कळत होती। देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 7,121 वर, तर मागील 24 तासामध्ये 6 जणांचा कोरोनानं मृत्यू, तर 306 नवीन रुग्णांची नोंद। जून महिन्यामध्ये दिल्लीत तापमानाचा पारा 45 अंशांवर। उकाड्यानं दिल्लीतील नागरिक हैराण। हवामान विभागाकडूनही रेड अलर्ट। पंचायत वेब सिरीजचा 4था सीझन 24 जूनला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार। जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि सान्विका यांच्या मुख्य भूमिका। आणि यानंतर एक नजर टाकूया या क्षणाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।